शहरातील इरई आणि झरपट या दोन नद्यांची स्वच्छता, खोलीकरण आणि संरक्षक भिंत बांधणीसाठी नागपूर उच्च न्यायालयात चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी जनहित याचिका दाखल केली आहे। याच याचिकेवर सुनावणी दरम्यान वेकोलीने इरई आणि झरपट नदींच्या प्रदूषणासाठी आम्ही जबाबदार नसल्याचा दावा केलाय। वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडने हायकोर्टात सादर केलेली माहिती चुकीचा असल्याचा आक्षेप पुगलिया यांनी नोंदविला आहे। जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या अहवालात वेकोलीचे पितळ उघड पडेल अशी अपेक्षा पुगलिया यांनी व्यक्त केली। या प्रकरणात जनआंदोलन उभं करण्याचा इशारा देखील पुगलिया यांनी दिलाय। पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील पुढाकार घेऊन इरई आणि झरपट नद्यांच्या स्वच्छतेसाठी पाऊल उचलण्याचं आवाहन त्यांनी केलं। WCLच्या रिपोर्टवर आमच्या वकिलांनी हरकत घेतली की हा रिपोर्ट चुकीचा आहे। त्यांनी हे जे एफिडेविट केले आहे की WCLच्या मातीमुळे नदीचे खोलीकरण कमी झालं असं नाही आहे, त्या आमच्या वकिलाच्या आर्ग्युमेंट नंतरच माननीय हायकोर्टाच्या लक्षात आलं की हे चुकीचा अहवाल आहे। म्हणून त्यांनी कलेक्टरला हे रिपोर्ट आणि त्याला टाइम बाउंड दिलेला आहे, 2 हप्त्याची मुदत दिलेली आहे त्यामध्ये ते रिपोर्ट सबमिट करा म्हणून, आणि कलेक्टरने ते सबमिट केलेलं आहे। माझी खात्री आहे की याच्यातून चांगला मार्ग निघेल। मार्ग निघत नसल्यास आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल।